हुशार असेल बघा, त्यांनी सांगितलं होतं जर फाळणी करायची म्हणली तिकडचे हिंदू इकडे आणा, इकडचे मुसलमान तिकडे पाठवा. म्हणजे बाबासाहेबांचं वाक्य आहे. त्यांना माहित होतं या भारतामध्ये जर शांतता ठेवायची असेल तर ह्यांची रेल्वे भरून तिकडे गेली पाहिजे आणि तिकडची आपली रेल्वे भरून इकडे आली पाहिजे. हे त्यांनी 1940 ला लिहिलं. 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालोय. आणि परत माझ्यावरती टीका, गोपीचंद पडळकरची जीभ घसरली. अरे पुस्तक वाचा की, मी माझ्या अंगचं सांगत नाही, मी माझ्या मनाचं सांगत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकातलं मी सांगतोय. तरी पण गोपीचंदची जीभ घसरली. यार कुठं इथंच आहे की जीभ कुठं घसरते? अरे त्यांचं जर आज ऐकलं असतं महामानव बाबासाहेबांचं तर आज आम्हाला हिंदू मोर्चा काढायची गरजच पडली नसती मित्रांनो. गोरक्षक व्हायचीच गरज पडली नसती. इथं कोण नसतं. तर काश्मीर मधली परिस्थिती बघा. 100 वर्षापूर्वी एक पण मुसलमान तिथं नव्हता. आज तिथं हिंदू शोधायची वेळ आली आहे. एवढे अन्याय, एवढे अत्याचार, एवढं धर्मांतरण झालंय. अरे जे काश्मीर मध्ये झालं ते आज तुमच्या गावागावात सुरू आहे. आज तुम्ही डोळे झाकलेत, तुम्ही एकमेकांमध्ये भांडताय, एकमेकाचे कपडे काढताय, परंतु वेळ गेली नाही अजून. लक्षामध्ये ठेवा हिंदूनो, जागे व्हा. अखंड जगातल्या लोकांना वाटतंय हिंदू आता जगाची महासत्ता होतोय. आम्ही शाळेत असताना ऐकलं होतं की 20 वर्षानंतर भारत महासत्ता होणार आहे. पण परवा इंग्लंडचे पंतप्रधान आले होते आणि त्यांनी सांगितलं भारत जगातली 3री आर्थिक महासत्ता होतोय. भाजपच्या आमदारांनी नाही, भाजपच्या खासदारांनी नाही. आम्ही म्हटलं का मग हे तुटून पडतात सगळे आमच्यावरती की असं तसं. इंग्लंडचा, ज्या इंग्लंडचं आमच्यावरती राज्य होतं त्या इंग्लंडचा पंतप्रधान म्हणतोय भारत जगातली 3री महासत्ता होते. म्हणजे देश बदलतोय. हे चोंबड्यानो, देश बदलतोय. त्यांचं नीट स्टेटमेंट ऐका. मग